माझ्याच आयुष्यात अडचणी काय येतात? कधी-कधी प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. मी माझ्या कामाशी काम ठेवतो, कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. तरीही प्रत्येक कामात मला सतत अडथळ्यांचा सामना का करावा लागतो? नोकरी, घर, व्यवसाय, नातेसंबंध सगळं काही बिघडल्यासारखं वाटते. खरं आहे ना? आता याची कारणे पाहिली तर आपले पूर्वकर्म, योग्य वेळी मार्गदर्शन न मिळणे, आपल्या आसपासची नकारात्मकता, चुकीच्या सवयी हे असतं. बरं, आपले व आपल्या कुटुंबाचे चांगले व्हावे असा न वाटणारा मनुष्य शोधूनही सापडणार नाही. तर तसे आपले काम व्यवस्थित चालावे यासाठी प्रयत्नही करत असतो. पण अडचणी, निराशा, संकटे त्याची पाठ काही सोडत नाही. आता या सर्वावर मार्ग काय? गुरु आणि स्वामी शरण हा एकमेव उपाय. यासाठीच आपण या चॅनलवर श्री दत्तात्रय, श्री स्वामी समर्थ यांची भक्ती कशी करावी, तसेच त्यांचे विविध ग्रंथ कथा स्वरूपात आणि सरळ भाषेत समजावून सांगून घेणार आहोत. तुम्हालाही समजतंय की आपण सुरुवात करायला हवी, पण कुठून करावी, कशी करावी हे समजत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे कथा स्वरूपातील संभाषणातून समजतील. वेगवेगळ्या देवी देवतांच्या कथा, त्यातून आलेले अनुभव सुद्धा आम्ही कथा स्वरूपात या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवू. त्याआधी आपण काही मार्ग पाहू, ज्यातून आपली सकारात्मकता वाढीस लागते. दररोज 5 ते 10 मिनिटं शांत नामस्मरण करा. ओम श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्रही चालू शकतात. शक्य असल्यास दिवसाची सुरुवात मंदिरात जाऊन करा. आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण सोडवू शकतो हे माहीत असते, पण त्या अवघड प्रसंगी आपले मन खचायला होते आणि त्या खचणाऱ्या मनाला आधार देण्याचे काम हे गुरु देतात. बऱ्याच वेळा आपल्या अडचणी सुटण्यास वेळ लागतो आणि मग आपण नकळत चुकीच्या मार्गावर जातो आणि आपल्या अडचणी सुटण्याऐवजी वाढतच जातात. पण या वरील उपायांनी हळूहळू तुम्हाला मार्ग सुचतील व मन भटकणार नाही. आपण पुढील व्हिडिओमध्ये एका अशा अद्भुत ग्रंथाबद्दल जाणून घेणार आहोत की ज्याच्या फक्त वाचनाने सुद्धा तुमची मोठ्यातली मोठी अडचण सहज सुटून जाईल. एक असा ग्रंथ की ज्याला 5वा वेद मानले जाते. ग्रंथामधून साक्षात या विश्वाचा गुरुच आपल्याशी संभाषण करतो हे जाणवते. आपल्या सर्वांनाच या ग्रंथ वाचनाने या विश्वाची कोडे उलगडणार आहेच. खरंच आपल्या अडचणी काय आहेत आणि यावर उपायही समजतील. जर तुम्हालाही असेच आध्यात्मिक कथा, विचार, स्वामी कथा, दत्तात्रय कथा आवडत असतील तर श्री अवधूत चिंतन या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त.